नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण पाहणार आहोत मराठी प्रश्नपत्रिकेची उत्तरपत्रिका. येस, दी मॉडेल आन्सर पेपर. आपण मराठीची दुसरी परीक्षा जी लिहिली ती 30 गुणांसाठी होती आणि या परीक्षेत युनिट 2 म्हणजेच भाग 2 आणि पाठ्यपुस्तकातील युनिट 3 म्हणजेच भाग 3 यावर आधारित प्रश्न विचारले होते. या प्रश्नपत्रिकेत 2 गद्य उतारे होते, त्यावर आधारित प्रश्न. एक उतारा कवितेचा होता, त्यावर आधारित प्रश्न होते. त्याचप्रमाणे एका कवितेचं रसग्रहण विचारलं होतं. तर स्थूल वाचन विभागातील 2 प्रश्न आले होते, ज्यापैकी तुम्हाला एक प्रश्न लिहायचा होता. या 30 गुणांपैकी जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी आपण कशा पद्धतीने उत्तर लिहिलं पाहिजे हे आपण आता मॉडेल आन्सर मध्ये पाहणार आहोत. तर या प्रश्नपत्रिकेतील पहिला उतारा जो आपल्या परीक्षेत आला होता तो ऊर्जा शक्तीचा जागर या पाठातील होता. या पाठावर आधारित आलेल्या उतार्यावर पहिला प्रश्न आकृतीबंध पूर्ण करा. 1 गुणासाठी विचारलेला हा प्रश्न. त्यामध्ये प्रश्न विचारला आहे लेखकाने केलेले वर्णन. कशाचे? तर प्राथमिक शाळेचे शिक्षक यांचे वर्णन आणि प्राथमिक शाळेची परिस्थिती याचे वर्णन. लेखकाने आपल्या शाळेचे शिक्षक आणि आपल्या प्राथमिक शाळेची परिस्थिती याबद्दल काय लिहिले आहे हे आपण येथे समजून घेणार आहोत मॉडेल आन्सर. तर उत्तर पत्रिकेत लिहिलेलं उत्तर अपेक्षित योग्य उत्तर आहे. लेखकाने केलेले वर्णन प्राथमिक शाळेचे शिक्षक मनाने श्रीमंत होते आणि प्राथमिक शाळेची परिस्थिती बेताची होती. येस, हे 2 शब्द इथे योग्य उत्तरासाठी अपेक्षित आहेत. पहिल्या रकान्यामध्ये मनाने श्रीमंत या शब्दांसाठी अर्धा गुण आणि दुसऱ्या रकान्यात सेकंड बॉक्स मध्ये बेताची परिस्थिती म्हणजेच क्रिटिकल सिच्युएशन, हालाखीची परिस्थिती, वाईट परिस्थिती या शब्दासाठी अर्धा गुण. हाफ प्लस हाफ एकूण 1 गुण या प्रश्नासाठी मिळणार आहे. वळूया आपण दुसऱ्या प्रश्नाकडे. खालील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर लिहा. लेखकाच्या हायस्कूलची प्रवेश फी किती रुपये होती? लेखकाने ज्या हायस्कूल मध्ये प्रवेश घेतला, प्रवेश मीन्स ऍडमिशन. येस, या हायस्कूलची ऍडमिशन फीज किती होती यासाठी 1 गुण मिळणार आहे आणि योग्य उत्तर आहे लेखकाच्या हायस्कूलची प्रवेश फी 21 रुपये होती. योग्य उत्तरासाठी पूर्ण 1 गुण मिळेल. जर शब्द चूक असेल तर 0 मार्क. आपण वळतोय याच उतार्यावर आधारित असलेल्या दुसऱ्या प्रश्नाकडे, जो उतार्या खाली विचारला गेला होता. प्रश्न दुसरा, योग्य पर्याय निवडून रिकामी जागा भरा. 1 गुणासाठी विचारलेला हा प्रश्न आणि वाक्य होतं अखेर डॅश हायस्कूल मध्ये मला प्रवेश मिळाला. ऑप्शन्स होते युनिटी हायस्कूल, युनियन हायस्कूल, न्यू इंग्लिश हायस्कूल आणि नामांकित हायस्कूल. अँड द राईट आन्सर इज देयर इन फ्रंट ऑफ यू. अखेर युनियन हायस्कूल मध्ये मला प्रवेश मिळाला. हे उत्तर तुम्हाला दिलेल्या उतार्याच्या शेवटच्या परिच्छेदातील पहिल्या ओळीतच पाहायला मिळेल. तर आपण याच दुसऱ्या प्रश्नातील सब क्वेश्चन नंबर 2 पाहतोय. सहसंबंध लिहा. सहसंबंध म्हणजेच कोरिलेशन. पहिली कोरिलेशन दिलेली सहसंबंधाची जोडी बघूया. अपुरी जागा. जागा हे विशेष्य आहे, तर या जागेसाठी वापरलेलं विशेषण आहे अपुरी. त्याचप्रमाणे अपुरी जसं विशेषण आहे तसंच पूरक हे देखील विशेषण आहे. पण हे विशेषण कोणत्या शब्दासाठी वापरलं आहे? तर आन्सर इज वातावरण. जागा अपुरी होती, त्याचप्रमाणे अभ्यासाला पूरक वातावरण नव्हते. मग आपल्याला इथे उत्तरात शब्द मांडावा लागेल पूरक वातावरण. योग्य शब्दासाठी 1 गुण, चुकीचा शब्द लिहिला असल्यास 0 गुण मिळतील. अशा प्रकारे या उतार्यावर आधारित ऑब्जेक्टिव्ह जे होते 4 गुणांसाठी ते आपण पाहिले. आपण वळतोय आता स्वमताच्या प्रश्नाकडे. येस स्टुडंट्स, ऊर्जा शक्तीचा जागर या उतार्यावर आलेला स्वमताचा प्रश्न. लेखकाला
युनियन हायस्कूलमध्ये कशा प्रकारे प्रवेश मिळाला? हा प्रश्न तुम्हाला 3 गुणांसाठी विचारला गेला होता आणि त्याचं योग्य आणि अपेक्षित उत्तर आपल्या समोर आहे, जे उतार्यातूनच शोधून आपल्याला लिहायचे आहे. लेखकाच्या हायस्कूल प्रवेशाच्या वेळी लेखकाच्या आईची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. बहुत क्रिटिकल सिचुएशन था. फाइनेंशियली बहुत पुअर थे वो. त्यावेळची हायस्कूलची प्रवेश फी ₹21 होती. इतने फाइनेंशियली कमजोर थे कि स्कूल की हाई स्कूल की एडमिशन फी ₹21, ये भी उनके लिए बहुत मुश्किल हो गया था उस वक्त कलेक्ट कर पाना. एवढे पैसे त्यांच्या जवळ नव्हते, इतने पैसे नहीं थे, म्हणून फी भरणे शक्य नसल्यामुळे आता शिक्षण थांबणार असे वाटत होते. एडमिशन फीस के अमाउंट ही हमारे पास नहीं है, दैट इज वाई शायद हमारा आगे का एजुकेशन यहाँ पर ही रुक जाएगा, ये राइटर को लगने लगा. प्राइमरी एजुकेशन पे ही सेटिस्फाई होना पड़ेगा, सेकेंडरी एजुकेशन पॉसिबल ही नहीं होगा, नसीब में ही नहीं है, ऐसा उन्हें लगने लगा. रायटर की थिंकिंग ऐसी हो गई. पण लेखकाच्या आईने पडेल ते काम केले आणि एका सहृदय मातेने मदत केली. बट राइटर की माँ, उन्होंने हिम्मत नहीं हारी. वो हमेशा हार्डवर्क करते रही, जो मिलेगा वो काम करते रही, बिकॉज उनको पता था अपने बेटे के एजुकेशन के लिए एनी हाउ मुझे ₹21 कलेक्ट करना है. अँड लकीली उनके पहचान में एक लेडी थी, म्हणजेच सहृदय माता, चांगल्या हृदयाची एक स्त्री. ती आईच्या मदतीला धावून आली आणि तिने ₹21 मुलाच्या प्रवेश फीसाठी देऊ केले. अशा प्रकारे ₹21 फी जमवली, पण तोपर्यंत दुसरं संकट समोर आलं. तोपर्यंत सर्व चांगल्या प्रसिद्ध शाळांमधले प्रवेश बंद झाले होते. जब तक ₹21 मिल पाते हो, तब तक तो नियर बाय जितने फेमस स्कूल्स थे, हाई स्कूल्स थे, जिसमें एडमिशन टारगेट किया था, वो एडमिशन फुल हो चुका था. प्रवेश बंद झाले होते. म्हणून मग त्यांनी युनियन हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. अँड दॅट इज वाय रायटर रघुनाथ माशेलकर turned to Union High School, came to Union High School for further education. याच युनियन हायस्कूल मधील शिक्षक, त्यांचे संस्कार, तेथील शिक्षण आणि यामुळे जीवनातल्या अनेक प्रगतीच्या वाटा लेखकासमोर निर्माण झाल्या. याच युनियन हायस्कूलमध्ये आल्यानंतर तेथील शिक्षक, त्यांनी माझ्या मनावर घडवलेले संस्कार, त्यांनी दिलेली शिकवण, शिक्षण, त्यामुळे लेखकाच्या जीवनातल्या अनेक प्रगतीच्या वाटा त्यांच्या समोर निर्माण झाल्या आणि त्याच मार्गाने उसी रास्ते से राइटर रघुनाथ माशेलकर आगे प्रोग्रेस करते गए. अशा प्रकारे जर उत्तर लिहिलं असेल तर तुम्हाला पूर्ण 3 गुण मिळतील. जर शब्द चुका आणि काही मुद्दे वगळल्यास अर्धा ते 1 गुण कमी करण्यात येईल. आपण वळतोय दुसऱ्या उतार्याकडे. हा उतारा होता पाठ्यपुस्तकातील धडा 7वा फुटप्रिंट्स यामधून. यावर विचारलेले प्रश्न पाहूया आपण. आकृतीबंध पूर्ण करा. यासाठी 1 गुण आहे आणि प्रश्न विचारलाय, रेखा मावशीच्या पायांबद्दल यांनी आक्षेप नोंदवला होता. यांनी म्हणजेच कोणी? तर उत्तर आहे स्नेहल दीदीनं. आक्षेप या शब्दाचा अर्थ आहे ऑब्जेक्शन. रेखा मौसींच्या पायांबद्दल, रेखा मौसी के डर्टी पैरों के बारे में किसने ऑब्जेक्शन लिया था? स्नेहल दीदी ने ऑब्जेक्शन लिया था. दैट इज आस्क्ड इन द क्वेश्चन. म्हणून उत्तर लिहा, स्नेहल दीदीने आक्षेप नोंदवला होता. योग्य उत्तरास 1 गुण, चुकीचं उत्तर असल्यास 0 गुण मिळेल. वळतो आपण दुसऱ्या प्रश्नाकडे. खालील प्रश्नाचे उत्तर एका वाक्यात लिहा. रेखा मावशी कोठे राहत होत्या? 1 गुण मिळणार आहे या प्रश्नाच्या योग्य उत्तरासाठी आणि योग्य उत्तर आहे रेखा मावशी टेकडी पल्याड राहत होत्या. टेकडी पल्याड लिहित असताना जर आपण टेकडीच्या पलीकडे असं जरी लिहिलं तरी योग्य उत्तर मानलं जाईल. दोनही उत्तरांसाठी 1 गुण पूर्ण मिळेल. आपण वळतोय आता या उतार्यावर विचारलेल्या दुसऱ्या प्रश्नाकडे. उतार्याखाली दिलेला हा दुसरा प्रश्न योग्य पर्याय निवडून लिहा. प्रश्न, सुमितनं आपला स्मार्टफोन काढला. याचं कारण काय असावं हे आपल्याला योग्य पर्याय निवडून लिहायचं.
आणि कारण तुम्हाला माहीतच आहे, सुमितला मामांना फुटप्रिंट्स ऍप दाखवायचे होते. यासाठी सुमितनं आपला स्मार्टफोन काढला. योग्य उत्तरासाठी 1 गुण मिळेल. अ, आ, इ आणि ई यापैकी तिसरं ऑप्शन योग्य उत्तर आहे. सुमितला मामांना फुटप्रिंट्स ऍप दाखवायचे होते. उत्तर चुकीचं असल्यास 0 गुण मिळेल. याच दुसऱ्या प्रश्नातील उपप्रश्न क्रमांक 2 आपण पाहतोय. चूक की बरोबर ते लिहा. 1 गुणासाठी विचारलेला हा प्रश्न आहे. आपण वाक्य बघूया. सुमितला स्वतःचाच राग आला. चूक की बरोबर ते लिहायचंय. अँड द आन्सर इज फॉल्स, म्हणजेच चूक. हे वाक्य चुकीचे आहे. सुमितला नाही तर स्नेहलला स्वतःचाच राग आला होता. हे ते योग्य वाक्य आहे. या उतार्यावर विचारलेले स्वमत आपण आज पाहतोय. प्रश्न: बाबांनी अनाठायी टेक्नॉलॉजी बद्दल आपली मळमळ व्यक्त केली. याबद्दल आपले मत स्पष्ट करा. याचे उत्तर 3 गुणांसाठी आपल्याला लिहायचे आहे. या उत्तरासाठी देखील तुम्हाला दिलेल्या उतार्यातीलच मुद्द्यांचा वापर करावा लागेल. भाषा स्वतःची असेल, पण मुद्दे देखील तुम्ही उतार्यातून वापरू शकता. स्वच्छता ऍप बद्दल सुमितने त्याच्या मामांना म्हणजेच अभिषेकच्या बाबांना माहिती दिली होती. स्वच्छता ऍप म्हणजेच फुटप्रिंट्स ऍप. आपले पाय किती स्वच्छ आहेत या ऐप बद्दल इसके बारे में सुमित ने उसके मामा को मीन्स अभिषेक के पापा को इंफॉर्मेशन दिया था. बट उस इंफॉर्मेशन पे अभिषेक के पापा का रिएक्शन कुछ नेगेटिव था. आजकालचे टेक्नोसेवी लोक काहीही करतात. स्वच्छतेसारखी गोष्ट जाणून घेण्यासाठी ऍपची काय गरज आहे असे त्यांना वाटले. अभिषेक के पापा का थिंकिंग ये है, आजकल के टेक्नोसेवी लोग कुछ भी करते रहते हैं. सिर्फ पैर साफ है या नहीं ये देखने के लिए ऐप का क्या जरूरत है, ऐसे उनका कहना था. कारण ते तंत्रज्ञानाबद्दल अधिक जाणत नसावेत. शायद वो टेक्नोलॉजी के बारे में उतनी इंफॉर्मेशन नहीं रखते होंगे. आजचं विज्ञान तंत्रज्ञान याबद्दल मागच्या पिढीतील लोक थोडं कमी जाणतात. आजकल का साइंस एंड टेक्नोलॉजी इसके बारे में प्रीवियस जनरेशन थोड़ा कम इन्फॉर्मेशन रखती है. पण तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण काय काय करू शकतो याची त्यांना माहिती नाही. बट विद द हेल्प ऑफ टेक्नोलॉजी एंड साइंस हम बहुत अलग अलग चीजें कर दिखा सकते हैं. ये उन्हें नहीं पता. विशेष बाब म्हणजेच काही मंडळींना तंत्रज्ञानाची फक्त नकारात्मक बाजूच माहिती आहे. स्पेशल थिंग इज दैट कुछ लोग ऐसे भी इस दुनिया में जिनको साइंस एंड टेक्नोलॉजी का सिर्फ नेगेटिव साइड ही पता है. मतलब सिर्फ लॉस पता है, बेनिफिट्स नहीं पता. म्हणून कदाचित अभिषेकच्या बाबांनी तंत्रज्ञानाबद्दल असे नकारात्मक उद्गार काढले असावेत. शायद इसीलिए अभिषेक के पापा ने उस टेक्नोलॉजी को लेके ऐसे कुछ नेगेटिव ओपिनियन प्रेजेंट किया. हे आहे बाबांनी अनाठाई टेक्नॉलॉजी बद्दल आपली मळमळ व्यक्त केली होती. याबद्दल आपण आपले मांडलेले मत. असे उत्तर जर लिहिले असेल तर तुम्हाला 3 गुण पूर्ण मिळू शकतात. स्वतःच्या शब्दात उत्तर लिहिण्याचा प्रयत्न केलाय तर अतिउत्तम. पण जर शब्द चुका आणि वाक्य जर चुकीचे वापरले असेल तर अर्धा 1 गुण जाऊ शकतो. आपण बोलतोय पद्य विभागातील प्रश्नाकडे. पद्य विभागात एक उतारा विचारला होता आणि तो उतारा म्हणजेच कविता होती औक्षण. यावर विचारलेला पहिला प्रश्न आहे, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 2 गुणांसाठी हा प्रश्न विचारला येते. प्रश्न वाचूया आपण. कष्टाचे सामर्थ्य अपुरे केव्हा वाटते. याचं उत्तर तुम्हाला पहिल्या 2 ओळीतच मिळेल, जे इथे लिहिलेलं आहे एका वाक्यात. जेव्हा मुठीमध्ये द्रव्य नसते, तसेच जेव्हा शिरेमध्ये रक्त नसते, तेव्हा कष्टाचे सामर्थ्य अपुरे वाटते. जेव्हा मुठीमध्ये द्रव्य नसते, जेव्हा शिरेमध्ये रक्त नसते, तेव्हा कष्टाचे सामर्थ्य अपुरे वाटते. हे आपल्याला उत्तर मिळतं कवितेतील पहिल्या ओळीतून. नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त, काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य.
योग्य उत्तरास 1 गुण मिळेल आणि जर उत्तर चुकलं असेल तर 0 गुण मिळेल. वळतोय आपण दुसऱ्या प्रश्नाकडे. सैनिकाचे पाऊल जिद्दीचे का वाटते? उत्तर आहे योग्य उत्तर, धडाडत्या तोफातून, धुरांच्या कल्लोळातून, गोंगावणाऱ्या बंबाऱ्याचा सामना करून सैनिक पुढे जातो म्हणून त्याचे पाऊल जिद्दीचे वाटते. अटॅकिंग कॅनन्स, धुरांचा कल्लोळ, रोलिंग स्मोक ऑफ फायर आणि घोंगावणाऱ्या बंबारा म्हणजेच इथे तिथे ब्लास्टर्सचा आवाज, यातून इसमें से ये सोल्जर आगे बढ़ते रहते हैं म्हणून त्यांच्या जिद्दी त्यांचं पाऊल जिद्दीचे आहे असे वाटते. योग्य उत्तरासाठी 1 गुण, जर अर्धवट उत्तर योग्य असेल तर फक्त अर्धा गुण मिळेल आणि या दोन्ही उत्तरांचे मिळून 2 गुण आहेत इथे. तर दोन्ही उत्तर पूर्णपणे योग्य असतील तरच 2 गुण मिळवता येतील. आपण वळतोय पुढच्या प्रश्नाकडे. या उत्तराखाली दिलेला या कवितेखाली दिलेला दुसरा प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तर लिहा. जवानाचे रक्षण कसे होणार आहे? 1 गुणासाठी विचारलेलं हे वाक्य. जवानाचे रक्षण असंख्य ज्योतींनी होणार आहे. उत्तर असेही लिहू शकता, जवानांचे रक्षण डोळ्यातील आसवांच्या असंख्य ज्योतींनी होणार आहे. दोन्ही उत्तर योग्य आहेत. योग्य उत्तरासाठी 1 गुण पूर्ण मिळेल, उत्तर चुकीचं असल्यास 0 गुण. याच दुसऱ्या प्रश्नातील प्रश्न क्रमांक 2 जो आपण पाहतोय, दीनदुबळ्यांचे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. आणि यासाठी 1 गुण मिळणार आहे आणि तयार केलेला प्रश्न आहे, जवानाला कोणाचे औक्षण आहे असे कवयित्री सांगते. या सैनिकाला जवानाला दीनदुबळ्यांचे औक्षण आहे असे कवयित्री सांगते. तर आपण प्रश्न असा तयार करू शकतो. यासाठी 1 गुण आहे. याच कवितेवर आधारित काव्य सौंदर्यासाठी विचारलेला प्रश्न आपण पाहतोय. सैनिक सीमेवर तैनात असतो म्हणून आपण सुरक्षित असतो या विधानातील भाव स्पष्ट करा. आणि अपेक्षित योग्य उत्तर आहे 3 मार्कांसाठी. समोर दिसतंय ते, देशाच्या सीमेचे रक्षण करणारा सैनिक नेहमीच देशासाठी भूषणास्पद असतो. म्हणजेच सोल्जर जो इंडिया के बाउंड्री पे अपने कंट्री के लिए जान देने के लिए रेडी है, वो हमेशा ही अपने देश के लिए एक रिस्पेक्टफुल, एक प्राउड होता है. एक गर्व आणि एक भूषणास्पद, एक वैशिष्ट्याची गोष्ट असते. त्याच्या देशरक्षणाच्या कर्तव्यामुळे देशातील नागरिक सुखाची झोप घेऊ शकतात. जस्ट बिकॉज ऑफ सोल्जर हम यहाँ पर सुख भरी नींद ले सकते हैं, बिकॉज दे आर डूइंग देअर ड्युटी ऑन बोर्ड बॉर्डर. देशरक्षणाचं त्यांचं कर्तव्य ते पूर्णपणे पार पाडतात म्हणून आपण सुखासमाधानात घरी झोपतो. अन्यथा परकीय आक्रमण, अदरवाईज रायव्हलरी अटॅक, दुश्मनांच्या हल्ला, लढाई या संकटांमुळे आपली सुरक्षितता धोक्यात आली असती. नाहीतर या शत्रूच्या हल्ल्यामुळे आपली सुरक्षितता, हमारा सेफ्टी और भी रिस्की हो जाता. ऊन, पाऊस, थंडी याला सामोरे जाऊन देशरक्षण हेच त्यांचे ध्येय असते. बाहर की तपती धूप, जोरदार होने वाला बारिश और वहां का हिमालय का ठंडी, इनके बीच में अपने देश की सेवा करना, इन नेचुरल कैलामिटीज और प्रॉब्लम से ना डरते हुए देश के लिए डटे रहना, यही एक सोल्जर का एम होता है, ध्येय असते, उद्दिष्ट होता. जीवावर उदार होऊन ते सीमेवर न डगमगता उभे असतात. जान की परवाह ना करते हुए ये सोल्जर्स बाउंड्री पे दुश्मनों से लढते हैं. त्यांचे कुटुंब, मुले बाळे यांना ते महीनों महीने भेटत नाहीत. ना वो अपने फैमिली को मिलते हैं, ना वो अपने बच्चों को मिलते हैं. काफी महीनों तक वो दूर रहते हैं. देश रक्षणाच्या कर्तव्यासाठी, आप्त स्वकीयांसाठी त्यांना भेटता येत नाही. देश रक्षणाच्या कर्तव्यासाठी, देश को बचाने की ड्यूटी करते हुए हम अपने फैमिलीज को, अपने आप्तजन मतलब क्लोज रिलेटिव्स को बिल्कुल नहीं मिल सकते. खासगी आयुष्याचा, सुखांचा संपूर्ण त्याग करून केवळ सीमेवर हे जवान देश रक्षणासाठी सज्ज असतात. अपनी पर्सनल लाइफ एंड सारे सेटिस्फेक्शन को पूरी तरह से सेक्रीफाइस करके ये सोल्जर्स
बाउंड्री पे अपने देश के लिए लढते रहते हैं. असं योग्य उत्तर लिहिल्यास तुम्हाला पूर्ण 3 गुण मिळतील. जर यातील काही मुद्दे वगळल्यास अर्धा 1 गुण जाऊ शकतो. आपण आता वळतोय कवितेच्या दुसऱ्या भागाकडे, म्हणजेच रसग्रहण यावर कृती. कवितेवर विचारलेल्या कृती सोडवा. कविता आहे 2 दिवस यावर विचारलेली कृती आहे कवी कवयित्रीचे नाव. योग्य उत्तर आहे नारायण सुर्वे. यासाठी 1 गुण. नाव चुकल्यास 0 गुण मिळेल. कवितेचा विषय कष्टकरी गरीब जनतेच्या जगण्यासाठीचा संघर्ष दाखवून दिला आहे. जगण्यासाठीचा संघर्ष असं जरी लिहिलं तरी आपण योग्य समजू शकतो. 1 गुण पूर्ण मिळेल. प्रस्तुत कवितेतील दिलेल्या 2 ओळींचा अर्थ लिहा. कवितेतील पहिल्या 2 ओळी आहेत. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. हिशोब करतो आहे, राहिलेत किती डोईवर उन्हाळे. 2 गुणांसाठी विचारलेला हा प्रश्न आहे. याचं योग्य उत्तर आहे इथे. कवी नारायण सुर्वे यांचा एकंदरीत जीवन प्रवासच अत्यंत संघर्षमय आणि खडतर होता. पोएट नारायण सुर्वे इनका ओवरऑल जर्नी बहुत स्ट्रगलफुल था. आलेला रोजचा दिवस ते उद्याच्या आशावादावर जगत. लाईफ का हर एक दिन कल की अच्छे कल की उम्मीद में ही जीते रहते थे. म्हणून कवी म्हणतात की माझ्या जीवनाचे 2 दिवस उद्या येणाऱ्या चांगल्या दिवसाची वाट पाहण्यात गेले. इसलिए पोएट नारायण सुर्वे बताते हैं कि मेरे लाइफ के वो 2 दिन नए कल की अच्छी सुबह देखने की एक्सपेक्टेशन में ही चले गए आणि 2 दिवस आहे त्या दुःखातच व्यतीत झाले. और जो 2 दिन है उसमें भी मैं सुख समाधान एक्सपीरियंस नहीं कर पाया बिकॉज मैं लिटरली सिर्फ सुख समाधान के लिए वेट कर रहा था. और वो 2 दिन वैसे ही दुःख में बीत गए. माझ्या जीवनाचे किती दिवस अजून शिल्लक आहेत याचाच मी हिशोब करतो आहे. मेरे लाइफ के और कितने दिन ऐसे ही बचे हैं. मैं जस्ट आज भी कैलकुलेट कर रहा, आज भी हिसाब लगा रहा. ये लिखा है. जर योग्य उत्तर असेल, स्पष्टीकरण योग्य असेल तर 2 गुण पूर्ण मिळतील. शब्द चुकांसाठी अर्धा 1 गुण जाऊ शकतो आणि मुद्दे वगळल्यास 1च गुण मिळणार. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश यासाठी 2 गुण आहेत. तर पाहूया आपण संदेश काय आहे. माणसाच्या जीवनात सुख आणि दुःख सतत येत असतात. इंसान की लाइफ में हैप्पीनेस एंड सैडनेस कंटिन्यू जाते रहता, स्टेप बाय स्टेप चालू ही रहता. कधी सुखाचे दिवस असतात तर कधी दुःखाचे दिवस येतात. कभी सुख आता है तो कभी दुःख भरा जीवन हो जाता. असे असले तरी ऐसे सुख दुःख का खेल शुरू ही होता है फिर भी तरी कोणताही काळ कायम राहत नाही. कोई भी वक्त हमेशा के लिए नहीं रुकता. ना दुःख भरा वक्त रुकता ना सुख भरा वक्त रुकता. या दुःखातून माणूस अनेक गोष्टी शिकतो व उद्याच्या चांगल्या दिवसाची अपेक्षा करत जगत राहतो. और इसी दुख भरे दिनों में इंसान बहुत अच्छी चीजें सीखता है और आने वाले कल को और ब्यूटीफुल बनाने की कोशिश करते रहता है, एक्सपेक्ट करते रहता है. माणसाने कवी सारखे आशावादी राहिले पाहिजे. हमें भी इस पोएट नारायण सुर्वे की तरह पॉजिटिव अप्रोच रखना है अपने फ्यूचर को देखते हुए. दुःखातही सुख येईल अशी आशा बाळगली पाहिजे. दुःख में भी सुख आएगा ये होप्स रखना बहुत जरुरी है. म्हणजे जगणे सोपे होते असाच संदेश या कवितेतून मिळतो. दुःखातूनही सुखाची अपेक्षा करत आयुष्य जगायचं म्हणजे आपलं जीवन सहज सरळ होते असे या कवितेतून संदेश मिळत आहे. आपण वळतोय स्थूल वाचनाच्या भागाकडे. स्थूल वाचनावर विचारलेले 2 प्रश्न जे आपल्या समोर आहेत. यापैकी एकच प्रश्नाचे उत्तर आपल्याला योग्य पद्धतीने मांडायचे होते. त्यासाठी तुम्हाला मिळणार आहे 3 गुण. आपण प्रश्न आणि उत्तर समजून घेऊया. तुम्हाला समजलेली कवितेतील सूर्याची भूमिका स्पष्ट करा. आपको सन का जो रोल है इस पोएम में कैसा समझ में आया वो एक्सप्लेन करना. सूर्य उदयाला येतो त्याबरोबर संपूर्ण धरा तेजोमय होते. सनराइज होते ही पूरी धरती पे प्रकाश ही प्रकाश फैल जाता है. चैतन्याने भरून जाते ही धरती, चैतन्याने भरून जाते, आनंद उत्साहाने भरून जाते. संपूर्ण चराचराचे जीवन चक्र फिरू लागते. हर एक लिविंग अपना लाइफ सायकल शुरू करता है जस्ट विथ द हेल्प ऑफ सन. म्हणूनच अस्ताला जाताना
सूर्याच्या मनात विचार येतो की मी अस्ताला गेल्यानंतर ही संपूर्ण धरा पृथ्वी अंधारात बुडून जाईल, इसीलिए सनसेट होते हुए इस सन के मन में ये ख्याल आता है कि अगर मैं यहाँ से चले गया, सनसेट हो गया, तो इस धरती को इस अंधेरे से कौन बचाएगा? माझ्या प्रकाशाचा एक साधा कवडसाही उरणार नाही. मैं चले जाऊंगा तो मेरे बाद यहाँ पर जरा सुद्धा रोशनी, प्रकाश उरणार नाही. जरा भी रोशनी नहीं रहेगा. मग या पृथ्वीवरील जीवांचं काय होईल? हा मिट्ट अंधार विश्वाच्या चैतन्याला संपवून तर टाकणार नाही ना? ऐसे ये क्वेश्चंस अब सन के माइंड में आ रहे हैं. सूर्याच्या मनात विचार येतो की माझ्या नंतर या पृथ्वीचं काय होईल? या पृथ्वीवर जगणारे जीव जे प्रकाशमान सूर्यामुळे चैतन्याने आपलं जीवनचक्र सुरू करतात, आनंदाने उत्साहाने आपलं जीवनचक्र सुरू करतात, पण या अंधारामध्ये या विश्वाच्या चैतन्याला काय होईल? संपवून तर टाकणार नाही ना? या विश्वाच्या चराचरात अणुरेणू समावलेले जीवन चैतन्य हा अंधार घेऊन तर टाकणार नाही ना? इस पूरी धरती पे फैला हुआ ये एक्साइटमेंट, उत्साह, लाइवलीनेस, ये अंधेरा खत्म तो नहीं कर देगा ना? अशी एक अनामिक भीती त्या सूर्याला छळू लागते. ऐसे ही एक अननोन फियर इस सन के माइंड में घूम रहा. पृथ्वीला अंधारापासून कोणीतरी वाचवलं पाहिजे. इसी मेरे प्यारे धरती को इस अंधेरे से कोई तो बचाए. ये सन एक्सपेक्ट करता है. अशी अपेक्षा सूर्याची आहे. विश्वाचे कोणीतरी भले करावे, अशा या विश्वाचे कोणीतरी कल्याण करावे. मी अस्ताला गेल्यानंतर कोणीतरी माझे कार्य करावे, या सुंदर विश्वाला प्रकाशमान करावे असे त्याला वाटते. मेरे जाने के बाद इस धरती को, इस यूनिवर्स को कोई तो ब्राइटनेस देने वाला होगा जो आगे आएगा. इसलिए ये सबको रिक्वेस्ट कर रहा है. असे सूर्याला वाटते. कवितेतील आशयावरून सूर्य हा जणू पृथ्वीचा जनक आहे असे वाटते. इस डिस्क्रिप्शन को स्टडी करने के बाद, समझने के बाद हमें लगता है कि ये सन जैसे कि पिता है और वो धरती वो है उसकी डॉटर. वडील आणि मुलगी यांमधला हा संबंध इथे दिसतो. जनक म्हणजेच पिता, वडील आणि मुलगी, कन्या म्हणजेच ही पृथ्वी. एखाद्या पित्याला आपल्या कन्येच्या भल्याची, तिच्या चांगल्या जीवनाबद्दल चिंता असते, तसाच सूर्य देखील धरतीची म्हणजेच धरेची काळजी घेणारा, तिला जपणारा असा हा पृथ्वीचा पिता आहे, असे येथे प्रतीत होते. असं काही योग्य उत्तर लिहिल्यास तुम्हाला 3 गुण पूर्ण मिळू शकतात. अदरवाईज शब्दचुका आणि वाक्यरचना योग्य नसेल तर अर्धा ते 1 गुण कमी होऊ शकतो. आपण वळतोय दुसऱ्या प्रश्नाकडे. कवितेतील सूर्य आणि पणती या प्रतीकांचा तुम्हाला समजलेला सविस्तर अर्थ लिहा. या पूर्ण कवितेत सूर्य आणि पणती यांचं प्रतीक, इनका सिंबॉलिक यूज कैसे हुआ है, ये आपको लिखना है. सूर्य म्हणजेच पृथ्वीचा कर्ता. सूर्य मतलब पृथ्वी को चलाने वाला. पृथ्वी का करता धरता. इस धरती पे सब कुछ चलता है वो सन के वजह से. तिच्यावरचे जीवनचक्र चालवणारा, फुलवणारा, चराचराचा निर्माता. सब कुछ इस सन के वजह से ही क्रिएट हुआ है. उसकी एनर्जी के वजह से आगे बढ़ रहा है. प्रचंड शक्तीचे प्रतीक, बिग सोर्स ऑफ एनर्जी, वन अँड ओनली सोर्स ऑफ एनर्जी, लाईट एनर्जी. आपण निर्मिलेल्या या पृथ्वीवरच्या जीवनाचे आपल्या अनुपस्थितीत कोणीतरी रक्षण करावे यासाठी मनापासून कळकळून साथ घालणारा तो व्याकुळ जनक किंवा निर्माता आहे असे वाटते. ऐसा ये सन जो सर्वशक्तिमान है, बट आज वही अपने खुद से क्रिएट किए हुए इस धरती को मेरे बाद कौन बचाएगा, कौन संभालेगा, इस बात को लेके वरीड है, व्याकुळ झालाय, दुःखी आहे, चिंतित आहे. एखाद्याच्या भल्यासाठी, कल्याणासाठी जर विनवणी करायची असेल, तर आपण कितीही शक्तिशाली व ताकदवान असू, तरी आपल्याला विनम्रता धारण करावी लागते. किसी का भला करना है, किसी का अच्छा करना है, तो रिक्वेस्ट करते वक्त हमारा स्ट्रेंथ, हमारी एबिलिटी, हमारा ताकत ये मायने नहीं रखता. रिक्वेस्ट करते वक्त हमारे अंदर पोलाइटनेस होनी चाहिए. और वो कैसे? वो इस पोएम में सन से सीखने मिलती है. सूर्य सर्व शक्तिमान असूनही तो किती विनम्रतेने हे सर्व विचारतोय, आपलं दुःख, आपल्या यातना मांडतोय, हे आपल्याला या कवितेतून शिकायला मिळतं. सामर्थ्याचा अहंकार बाजूला ठेवून एबिलिटी, पावर, स्ट्रेंथ, इसका ईगो साइड में रख के
दया भाव व करुणा हृदयात निर्माण करावी. अपने दिल में प्यार, अपनापन, बॉन्डिंग ये सब क्रिएट होना चाहिए. सहृदयता ठेवून काही काम करू लागल्यावर काहीतरी चांगलेच होणार. अगर साफ दिल से अच्छे दिल से कोई काम करो तो डेफिनेटली काम बहुत अच्छा ही होगा. श्रेयस म्हणजेच चांगलं काहीतरी, चांगलं फळ, गुड रिझल्ट. श्रेयस आपल्या हाती नक्कीच लागते. सक्सेस अपने हाथ जरूर लगता है. हे सूर्याच्या प्रतीकावरून दिसून येते. ये सन के सिंबल से पता चलता है. बिकॉज सन ने किया और रिक्वेस्ट सुनने के लिए वो छोटा सा दिया लॅम्प वो आ गया है. त्या उलट पणती म्हणजे सूर्यासमोर प्रकाशाचा एक छोटासा कवडसा. पण सूर्याच्या विनवणीला उत्तर देण्याचे धाडस ती करते. तिच्यातला आत्मविश्वास तिला बोलण्याची हिम्मत देतो. छोटा सा दिया वो खुद कॉन्फिडेंटली उस सन के सामने आता है और बोलता है, यस आई विल टेक द रिस्पॉन्सिबिलिटी. मी तुमची जबाबदारी घेण्यास तयार आहे. त्या सूर्याला असे इथे पणती म्हणते. आपल्याला हे पाहायचंय की पणतीने किती आत्मविश्वासाने या सूर्यासमोर ही गोष्ट मांडली आहे. तिच्यातला आत्मविश्वास तिला ती बोलण्याची हिंमत देतो. जर इच्छा प्रबळ असली आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कामाला सुरुवात केली तर काहीही अशक्य नाही, हे पणतीच्या प्रतीकातून जाणवते. स्ट्रॉंग विल पॉवर अँड पॉझिटिव्ह अप्रोच, पॉझिटिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू या दोन गोष्टींमुळे कोणतंही काम अशक्यातून शक्याकडे वळू शकतं. इम्पॉसिबल चीज को भी पॉसिबल कर सकते हैं अगर हमारे पास स्ट्रॉंग विल पॉवर है और पॉझिटिव्ह अप्रोच है. हे आपल्याला पणतीच्या प्रतीकातून इस दिये के सिंबल से रिअलाइज होतं. त्याचबरोबर अगदी छोट्या जीवातही जगाला काहीतरी देण्याची, जग सुंदर करण्याची क्षमता असते, हे सुद्धा पणतीच्या प्रतीकातून जाणवते. और इसी के साथ एक छोटे से जान में भी दुनिया को और ब्यूटीफुल बनाने की एबिलिटी होती है. ये इस छोटे से लॅम्प ने हमें सिखाया है. या पणतीच्या प्रतीकातून हे सुद्धा आपल्याला जाणवतं. असं योग्य उत्तर लिहिलं असल्यास 3 गुण पूर्ण मिळतील. जर यातील काही शब्द चुकले असतील, काही मुद्दे वगळण्यात आले असतील तर तुम्हाला अर्धा ते 1 गुण कमी मिळेल. तर मित्रांनो, आपण मॉडेल आन्सर पेपर मराठीचा कसा असावा हे पाहिलं. या पद्धतीने आपण उत्तर लिहिले असतीलच हे मी अपेक्षा करतो. तुम्ही योग्य उत्तर तपासून पहा आणि अभ्यास करत राहा. लेखनाचा सराव करत राहा. यशस्वी भव. धन्यवाद.